आता होतं काय, गुडघ्याची वाटी याच्यावर रन होत असते अशी पाय वागताना, बरोबर. आता वाटी जर बाजूला केली तर मेन सांधा इथे आपल्याला दिसतो. याच्यावर हे वरचं मांडीचं हाड, खालचं टिबिया म्हणजे हे खालचं नळगीचं हाड, याच्यावर एक कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं जे टणक असतं, चोपडं एकदम स्मूथ असतं आणि मध्ये गादी असते. आता या कुशनमुळे, या गादीमुळे दोन हाडांवर हाडं टच होत नाहीत, म्हणजे घासत नाही. त्यामुळे आपण उडी जरी मारली, पळालो जरी, पायऱ्या जरी चढल्या तर आपल्याला दुखत नाही कधी. पण संधिवात किंवा झीज होणं म्हणजे काय की या चांगल्या कार्टिलेजला असे खड्डे पडायला चालू होणं आणि गादी पातळ होणं. आणि खड्डे पडले की मग इथे जी सूज येते त्याच्यामुळे गादी पण झिजायला लागते. काकांचं ग्रेड 3 या झोनमध्ये होतं. आता होतं काय, कार्टिलेज कम्प्लीट घासून गेलं, ही गादी कम्प्लीट पातळ झाली आणि हाडावर हाड अगदी टच होऊन तिथे खड्डा पडायला लागला. दोन हाडांच्या मध्ये गादी घासून गेली आणि खड्डा पडून इथे नवीन हाड तयार व्हायला लागले, ज्याला ऑस्टिओफाईट म्हणतो आपण. याच्या पुढची स्टेज काय असते, ही असते पूर्ण बाक येतो पायाला असं. मग आपण काय करतो, हा जो खराब झालेला पोर्शन आहे हा आम्ही रिमूव्ह करतो. याच्यासाठी आम्ही रोबोटिक इन्स्ट्रुमेंट वापरतो, रोबोटिक बर्स, रोबोटिक सॉ. आणि किती मिलीमीटर काढायचा याच्यासाठी पण आम्ही काय करतो, रोबोट्सची मदत घेतो. आता 1 मिलीमीटर, 0.5 मिलीमीटर आपण डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी आपण त्याच्यात डिफरन्शिएशन नाही करू शकत, फरक नाही करू शकत. मग रोबोट या कामात मदतीस येतो की एक्झॅक्ट मेजरमेंट आणि एक्झॅक्ट एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स मध्ये 1 मिलीमीटर जरी हा खड्डा पडलेला असेल किंवा खराब खुर्च्या आहे ते आपण काढायला रोबोटची मदत घेतो. आणि काय करतो आम्ही, अशी नवीन कॅप वरती आणि नवीन गादी घालतो आतमध्ये आणि त्याला होल्ड करायला खाली पण मेटलची कॅप असते. आता मेटल 2-3 प्रकारचे असतात, कोबाल्ट क्रोमियम असतं, आता आजकाल ऑक्झिनियम येतं, गोल्डचं येतं, गोल्ड प्लेटेड. आपण काकांना गोल्ड प्लेटेड टाकलंय, जे सगळ्यात बेस्ट आहे. 35 ते 40 वर्ष टिकतं ते. की जो पहिला गॅप नव्हता तो पोस्ट ऑफ एक्सरे मध्ये असा गॅप दिसतो, छान दिसला. हा गॅप म्हणजे इक्वल गॅप, हा ऑपरेशन नंतरचा इक्वल गॅप म्हणजे ही नवीन गादी घातली आतमध्ये. जी पहिले होती, आजारामुळे ती राहिली नाही, मग आम्ही पुन्हा टाकली. म्हणून याला रिप्लेसमेंट म्हणतात. गुडघा काढून दुसरा नसतो लावायचा, है ना. गुडघ्याच्या वाटीला आम्ही हात नाही लावत. एक्सरे मध्ये दिसलं, हे बघ गुडघ्याची वाटी तशीच ठेवली कारण ती चांगली होती. आता जी व्यक्ती 5-10 पावलं पण चालत नव्हती ती आता सगळ्या कॉरिडॉर फिरते वरती, बरोबर. आणि अजून 1.5 ते 3 महिन्यानंतर तर कम्प्लीट माणसांना आवरायला लागेल तुम्हाला की घरी थांबा म्हणून बाबांना.